सोलापूर लोकसभेचे समन्वयक आणि माजी खासदार अमर साबळेत आपल्याबरोबर आहेत. आज विठ्ठलाचं दर्शन घेतलं. काय विठ्ठलाला मागणं मागितलेलं आहे? विठ्ठल दर्शन घेतल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व जनता सुखी समृद्ध व्हावी, त्यांचं दुःख दूर व्हावं, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा आणि समाजातील शेवटच्या ओळीमधला असणारा शेवटचा माणूस त्याचे अश्रू पुसले जावेत, त्याच्या चेहरा हसून निर्माण व्हावा असं विठ्ठलाकडे मी प्रार्थना केलेली आहे. सोलापूर लोकसभेचे आपले खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्यावरती प्रचंड अशी नाराजी आहे 2024ला. कसं बघता ह्याच्याकडे? कारण काँग्रेसने देखील त्यांचा उमेदवार दिलेला आहे, भाजपनं अजून आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडीची एक रचना आहे. त्या रचनेप्रमाणे योग्य त्या कालावधीमध्ये उमेदवार डिक्लेअर होत असतो. त्यामुळे ती प्रोसिजर अजून सुरू झालेली नाही, त्यामुळे त्याला विलंब झाला असं म्हणता येणार नाही. परंतु या मतदारसंघामध्ये नरेंद्र मोदी सरकारच्या कारकिर्दीमध्ये प्रचंड विकासाचा निधी प्राप्त झालेला आहे. त्या विकासाच्या जोरावर आणि नरेंद्र मोदीजींची देशभरामध्ये असणारी लोकप्रियता आणि देश मजबूत सशक्त ठेवण्यासाठी नरेंद्र मोदीजींचंच नेतृत्व गरजेचं आहे अशी मनामध्ये लोकांच्या मनात भावना असल्यामुळे याही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निश्चित विजय होईल याचा मला विश्वास आहे. समजा भाजपनं तुमच्यावर जिम्मेदारी दिली तर आपण निवडणूक लढवणार का? भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेच्या संस्कारामध्ये वाढलेला मी कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टीकडे कधीही पद मागण्याची गरज पडली नाही. परंतु भारतीय जनता पार्टीने जी माझ्यावर जबाबदारी सोपवेल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन. काँग्रेसने खरं तर दलितांची मतं मिळवण्याकरता मल्लिकार्जुन खरगेंचं पुढं केलेलं आहे. तसं खरं तर भाजपचं काय? मल्लिकार्जुन खरगे यांना एक दलित वोट बँक त्यासाठी त्यांना नाव पुढं केलेलं आहे. परंतु नरेंद्र मोदी सरकारच्या काळामध्ये गरीब कल्याणाच्या एवढ्या योजना राबवल्या गेलेल्या आहेत आणि त्या सर्व योजनांचा सर्वाधिक लाभ या देशातील अनुसूचित जाती जमाती वर्गाला झालेला आहे. त्यामुळे 2014 असेल, 2019 असेल आणि आगामी 2024 निवडणूक यामध्ये अनुसूचित जाती जमातीचा अर्थात दलितांचा सर्वाधिक पाठिंबा हा नरेंद्र मोदीजींना असणार आहे. त्यामुळे मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव जरी पुढं केलं तरीसुद्धा अनुसूचित जाती जमातीच्या वर्गाचा सर्वाधिक पाठिंबा नरेंद्र मोदी सरकारलाच मिळणार आहे. त्याच्यामुळं त्याचा काही फरक पडणार नाही. उलट या देशाची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली, त्याच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2 लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत करण्याचं पाप काँग्रेसने केलेलं आहे आणि हा राग संताप अनुसूचित जाती जमाती वर्गाबरोबरच संपूर्ण देशामध्ये काँग्रेसच्या विरोधात आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं परंतु बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत करण्याचं पाप हे लोक विसरलेले नाहीत. त्यामुळे खरगेंना पुढं जरी केलं तरी त्याचा लाभ काँग्रेसला मिळणार नाही. बारामती लोकसभेमध्ये भाजपचा उमेदवार असणार का आणि तो निवडून येणं सहज सोपं आहे असं वाटतंय का? ती जागा आता या महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवार, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. त्यामुळे जागा वाटपाचा फॉर्म्युला वरिष्ठ नेते बसतील आणि त्याप्रमाणे त्याला केंद्रीय मान्यता मिळाल्यानंतरच कोणती जागा कोण लढवणार आहे ते निश्चित होणार आहे. माढा लोकसभेमध्ये देखील वाद सुरू आहे. निंबाळकर आणि मोहिते पाटील अजूनही कुठल्याही भाजपकडनं प्रयत्न झालेले दिसत आहेत मिटवण्याकरता. काय आपण त्याबाबत चर्चा होईल? माढा लोकसभामध्ये रणजित निंबाळकर दादा यांचं काम अत्यंत चांगलं आहे आणि फार मोठा असा मतभेदाचा भाग नाही आहे. तो अंतर्गत बसून एकमेकाचे गैरसमज असेल ते दूर करता येईल. तिथं काही फार मोठा असा भीषण प्रश्न आहे असं वाटत नाही आणि माढा लोकसभा मतदारसंघसुद्धा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जिंकेल याबद्दल खात्री आहे. परंतु मोहिते पाटलांना उमेदवारी मिळेल असं त्यांचे कार्यकर्ते अगदी समाज माध्यमातून पुढे येतात, अग्रेसिव्ह होत आहेत. काय नाही, मी भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाचा उपाध्यक्ष आहे आणि गेली 30 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम करतो. भारतीय जनता पार्टीचा उमेदवार ठरवण्याची एक शिस्तबद्ध प्रक्रिया आहे.
त्यामुळे त्या प्रक्रियेतूनच नाव निश्चित होत असतं. बाकीच्या सोशल मीडियामध्ये काय कार्यकर्ते गप्पा मारतात, चर्चा करतात, त्याला काही अर्थ नाही. नमो ॲप द्वारे जो सर्वे होणार आहे ते किती मतदारसंघात किंवा कशा पद्धतीनं तो असणार आहे? नमो ॲपच्या माध्यमातून या देशभरामध्ये डिजिटल सर्वे होणार आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्या कारकिर्दीबद्दल आणि या मतदारसंघामध्ये असणाऱ्या खासदारांबद्दल आणि जनतेच्या भावना काय आहेत आणि मोदी सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोचल्यात का नाहीत अशा सर्व या संदर्भामध्ये सर्वे होणार आहे. संसदीय अधिवेशन संपल्यानंतर मोदी साहेब स्वतः राज्यभर फिरणारे, दौरे घेणार आहेत, देशभर सभा घेणार आहेत. काय त्याची नक्की आखणी असणार आहे? या देशामध्ये सर्व लोकसभा मतदारसंघामध्ये पंतप्रधानांचे प्रवास दौरे व्हावेत अशी संपूर्ण देशभरातील कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. परंतु पंतप्रधान नंतर केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा आणि अन्य अशा सर्वांचे दौऱ्याचं नियोजन होईल. परंतु संपूर्ण देशभर ढवळून काढलं जाईल आणि 2024 साली ज्या निवडणुका होतील त्या 2014, 2019पेक्षा सुद्धा जादा बहुमताने या निवडणुका जिंकल्या पाहिजेत आणि 2047 सालापर्यंत हा देश विकसित भारत व्हावा हा संकल्प घेऊन या निवडणुका लढल्या जात आहेत. लोकांच्या मनामध्ये आशा आहे आणि त्या आशा पूर्ण करण्याची ताकद फक्त मोदींमध्ये आहे अशी लोकांच्या मनामध्ये भावना आहे. सोलापूर लोकसभेसाठी जर भाजपनं उमेदवारी जर घोषित केली तर नक्कीच निवडणूक लढवणार आणि जिंकून देणार असल्याची घोषणा खरं तर अमर साबळे यांनी आज केलेली आहे. पंढरपुरातून कॅमेरामन अजित देशपांडे सर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.